मध्ये आज आपण पाहणार आहोत की ॲनिमेटेड व्हिडिओ कसे बनवायचे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला एक ॲप्लिकेशन लागणार आहे, त्याचं नाव आहे एडिट. तर प्ले स्टोअरमध्ये जावा, एडिट नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते एडिट नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन दिसतं, हे डाउनलोड करून घ्या. डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा आणि आता हे ॲप्लिकेशन ओपन झालं. ओपन झाल्यानंतर आपल्याला प्लस जे चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं. प्लस चिन्हावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये एखादा व्हिडिओ काय करायचा आहे, ओपन करून घ्यायचा. आता हा आपण 10 सेकंदापर्यंत करू शकतो. आणि तो करण्यासाठी आपल्याला काय करायचं की जर व्हिडिओ तुम्ही जास्त घेतला असेल 10 सेकंदापेक्षा जास्त, तर त्या व्हिडिओला काय करायचं, स्प्लिट करा या ठिकाणी. ओके, साधारणतः 8-9 सेकंदाचा व्हिडिओ तो करा. आणि व्हिडिओ स्प्लिट झाल्यानंतर आता काय करायचं, त्या ठिकाणी त्याला रिस्टाईल करायचं आपल्याला. तर व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अनेक इफेक्ट दिसतात. तर ह्या इफेक्टमध्ये खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो इफेक्ट दिसतोय 3D, हा 3D इफेक्टवर काय करता, क्लिक करा आणि रिस्टाईलवर क्लिक करा. आता रिस्टाईलवर क्लिक केल्यानंतर साधारणतः काही वेळ लागेल आपल्याला तो व्हिडिओ होण्यासाठी, किंवा काही वेळेस रिजनरेट असा ऑप्शन येईल, तो पुन्हा रिक्रिएटवरती क्लिक करा जर आला तर. नाही तर हा साधारणतः 8 ते 9 सेकंदाचा व्हिडिओ असेल तर तो लगेच काय होतो, जनरेट होतो. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ जनरेट झाला आहे. त्यानंतर वरती एक्सपोर्ट बटन आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करा. आता एक्सपोर्ट होते आणि नंतर त्या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी ऑप्शन आहे, डायरेक्ट इंस्टाग्रामला तुम्ही लोड करू शकता किंवा डाउनलोड करून दुसऱ्या साईडला आपण